आणि सगळे मंडळी बाहेर उतरलेत बसमधले, एसटी मधले, कारण ब्रेकचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय। पालीचा आहे किल्ला, मिठाईवाले हा। आणि इथे माझं ऍक्च्युली कॉलेज पण होतं, त्याच्यामुळे माझ्या इकडे नेहमी यायचे मी। बिचारी रडते काय। नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आहे नीता, नीता फॅमिली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आता मी पालीला निघालेली आहे। पाली श्रीवर्धन गाडीमधून चालले, सकाळचे वाजले 7 आणि अजूनही काळोख आहे। एसटी अजून आले नाही। श्रीवर्धन गाडी आहे, ज्या गाडीने मी गावाला जाते। ॲक्च्युली गावाला घरी नाही जात, पालीला चालले, तर तिथूनच वाकडवरून जाणार आहे। सांगणार आहे तो प्रवास कसा करणार आहे, तो आजचा प्रवास कसा होणार आहे पालीचा दाखवते तुम्हाला, कसा प्रवास करते मी आज। चला, माझे मिस्टर आले सोडायला। चलो बाय बाय। हां बाय। मी उभी आहे गाडीसाठी, नाही अजून गाडी लागली नाही। मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम झाला गाडीचा, तर मग 7 वाजता गाडी ॲक्च्युली बरोबर येते, 7 ते 6 वाजता, 7:30 झाले तरी गाडीचं पत्ता नाही। फायनली गाडी आली श्रीवर्धन। फायनली गाडीत बसले मी, पाऊण तासांनी जवळजवळ गाडी आली। आज खूप लेट झाला ॲक्च्युली, 7 वाजता गाडी असते, 7:45 वाजले तेव्हा गाडी आली। गाडी सुटलेली आहे, आम्ही आता भिवंडीला करते बाय बाय। जवळजवळ 1.25 तासाने आज गाडी लेट झाली, खूप जास्त लेट झाली। नाहीतर मग 7 वाजता सुटते, 7 ते जास्त 7:15 7:30 एवढं लेट कधीच सुटत नाही गाडी। आज खूप जास्त लेट झाला। इकडे आहे आमची भिवंडी महानगरपालिका। कल्याणला होतं, पण कल्याणला पनवेलला उतरले गाडी, पण गाडीचा काहीतरी झाले प्रॉब्लेम आणि सगळे मंडळी बाहेर उतरलेत बसमधले, एसटी मधले, कारण ब्रेकचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तर गाडी दुसरी चेंज करून देतात। या टायमाला मी गावाला पोचली पाहिजे होती आणि अजून पनवेलमध्येच आहे। 2 तास तिथं लेट झाला आज, झाला खूप वैताग आला मला आज। सगळे मंडळी कंटाळलेत, सामान काढते आणि दुसरी गाडी चेंज करून देतात असं बोलतायत। बघू आता, खूप कंटाळा आज, एवढा बेकार प्रवास कधी झाला नव्हता। इकडे रामवाडीला पोचले, रामवाडीला गाडी थांबले ॲक्च्युली जेवायला वगैरे, तरी बघा ही गाडी आता शिवशाही गाडीमध्ये आले मी, गाडी चेंज करून। तिकीट त्यांनी रिपोर्ट केलं होतं, त्याच्यामुळे तिकीटचे पैसे भरावे नाही लागले। दापोलीची गाडी आहे, नालासोपारा ते दापोली गाडी आहे। त्या गाडीचे काहीतरी ब्रेक फेल झालेत, गाडी रिपेअर करायला वेळ लागेल। तर ज्यांची बुकिंग होते ते लोक थांबलेत, आणि ज्यांचे तिकीट काढलेले होते त्यांना वेगवेगळ्या बसेसमध्ये पाठवलं, जसे जसे बस मिळाले ज्यांना त्याप्रमाणे निघालेत। तर आता गाडी थांबले रामवाडीला, पेंडच्या इथे। भरपूर वेळ झाला, खूप आता जवळजवळ वाजले 1:15 वाजून गेले, 1:20 झाले। 1:15च्या आधी म्हणजे बघ 12 वाजेपर्यंत मी जवळजवळ घरी पोचते, आणि अजून इथंच आहे। 1 वाजला तर मी अजून पेंडलाच आहे, पेंड रामवाडीला आहे। मला पालीला जायचं आहे, कसं जाणार, किती वाजतील काय माहिती। नशीब मी नाश्ता केला, म्हणजे पनवेलला बराच वेळ गाडी थांबलेली होती, तर तिकडे वॉशरूमला जाऊन पटकन नाश्ता करून आले। म्हणजे ते पण चालता वडापाव खाल्ला, नाश्ता म्हणजे बसून वगैरे नाही खाल्ला, कारण गाडी म्हटलं कधी सुटली बिटली, कारण माझी ॲक्च्युली पाली मस्त गाडी होती, तर पनवेलवरनं गाडी पण होती, ठाणा पाली म्हणून होती, पण माझी बॅग अडकलेली बसमध्ये, एस टीमध्ये अडकलेली, आणि एस टी रिपेअरिंगला गेलेली, आणि त्याच्यामुळं बॅग अडकली म्हणून। नाही तर मग भले मला तिकीट मिळवलं तर न मिळव, मी त्या गाडीने गेली असते, म्हणजे बॅगेमुळे मी अडकली तेव्हाच मला पाली गाडी भेटली असते। त्याला मी अर्ध्या तासात पोचली असते, जवळजवळ पोचली पण असते। आणि कधी गाडी पोचते तरी पण ठीक आहे, ही गाडी फास्ट जाते, पोचू लवकर, आणि एस टीपेक्षा चांगली गाडी आहे, मस्त गाडी आहे। पण आजचा प्रवास
वाकडण्या उतरली आहे. ही गाडी जाईल दापोलीला, माणगाव मार्गे गाडी चाललेली आहे. तर चला आता इथून बघूया एस टी मिळते की एस टी मिळते की रिक्षा, टमटम, जे काय मिळेल त्याच्याने आता पालीला जायचं आहे. इकडे समोर हा नागोठणा रोड आहे इकडे या साईडला, आणि आता हा रोड पाली मार्ग आहे. आता मी बसले टमटममध्ये. इथून टमटम बोलतात, कोण विक्रम बोलतो. रिक्षा आहे अशी, बघा अशा प्रकारची रिक्षा आहे. या रिक्षामध्ये आता इथून आम्ही जाणार पालीला. ॲक्च्युली मगाशी एस टी आली त्याच्यामुळे मी एस टीत बसली. एस टी सुटेल म्हणून काही शूट करायला भेटलं नाही. रिक्षा बराच वेळ झालं सुटत होती आणि एस टी आली तर म्हटलं चला एस टी जाऊया. ॲक्च्युली हा एस टी स्टँड नाही आहे, हा पालीचा एंट्रन्स आहे. म्हणजे इकडेच गाड्या थांबवतात कारण आतमध्ये मला वाटते जत्रा आहे त्याच्यामुळे एस टी आतमध्ये जात नाही आहेत. हे बघा पालीचा आहे किल्ला, आणि इकडून गाडी आली नागोठण्यावरून. या रोडने नागोठण्यावरून इकडून गाडी आली आणि आता इथं चालेल आपण पालीला आतमध्ये. दाखवते आता. मला ॲक्च्युली उशीर झाला त्याच्यामुळे आता मी मंदिरात जाणार नाही. मी तर चालले आत्याकडे. मंदिराचा ब्लॉग तुम्हाला नंतर बघायला मिळेल. आता सध्या हा तुम्हाला प्रवासाचा माझा खतरनाक प्रवास झाला, तो प्रवास तुम्हाला पाहायला मिळाला आहे. तर बघा जत्रा वाटतं इथूनच चालू झाले. पूर्ण पालीवर यावेळेची जत्रा आहे. सगळ्या ते दुकानात खाऊ घेते मुलांना. आणि हे काय बर्फी कशी आहे? इकडे पालीला जायला ना ॲक्च्युली अशाच याच टाईपमध्ये 3 रस्ते आहेत. तर आता मी या खालच्या रस्त्याने चालले. मावशी बघ वाकटे घेऊन बसल्यात. मच्छी पण आहे इकडे. कशा मावशी वाकट्या कशा आहेत? 100ला पाव. मी कॉलेजला इकडेच होती पालीला 3 वर्ष, त्याच्यामुळे इकडचे सगळे रोड मला माहिती आहेत. तसं थोडा तर वेगळा, बरीच दुकानं झालीत नवीन डेव्हलप झाले जरा. पहिले एवढी दुकानं नव्हती खालपर्यंत, होती पण कमी होती. तर आता चाललेलो. आता माझा आत्याचा मुलगा येतोय घ्यायला. मी आता आत्याकडे चालले. मंदिरामध्ये संध्याकाळी जाईन आणि तो ब्लॉग तुम्हाला नंतर दाखवेन. संध्याकाळी जत्रेतला जत्रा तर कुठेच आहे आणि स्टार्टिंग मग कुठून पासून झाले जत्रेला. कशी चिक्कू मावशी पाव? ॲक्च्युली एस टी स्टँड इकडे या साईडला आहे, पण आता इकडे सगळीकडे जत्रा भरले. दुकान आहे जत्रेची हळूहळू. इकडे या साईडला एस टी स्टँड आहे. पण हे बघा आला आत्याचा मुलगा घ्यायला आला मला सुट्टी. आणि हा कोण आलाय? चिंकुर्डा. चला मला घ्यायला आलास काय रे? हाय काय? हा कुठली आत्या? बघितलीस ना आत्याला कधी? नाही कुठून ना चालेल दिसेल जरा इकडे शूटिंग मध्ये. बरीच जत्रा यावेळी, म्हणजे पहिले एवढी नसायची. खूप जास्त पसरलेले. तर पहिले आपले कॉलेज पर्यंतच असायची नेहमी. बंद आहे का रस्ता? इकडे जत्रा आहे पाली, म्हणजे मंदिर तिकडे आहे, कॉलेज तिकडे आहे. असेल बंद आहे दरवाजा बोलते रस्ता बंद आहे. संध्याकाळी मार्केट जत्रा फिरायला बरंच काय आलंय मार्केटच्या मध्ये. जत्रेत सामान बघ किती काय आलंय वस्तू.
माझ्या आत्याकडे आलेले, आत्याच्या मुलाकडे आलेले. तर दादा गेला इकडे वहिनीला घ्यायला, वहिनी गेली बाजारात, आता येईलच. मी आली, फ्रेश झाली. इकडे बघा संत समर्थांची स्थापना पण आहे. घड्याळ बघू शकता. सकाळी 5:45ला घर सोडलेला, तर मला इकडे येता येता 3:30 वाजले, जवळजवळ 3:30 वाजले येता. 12 ते 1 वाजेपर्यंत मी घरी पोहोचते. पेंडशाला जायला पण तेवढाच वेळ लागतो आणि इथे यायला पण तेवढाच वेळ लागतो, असं काय नाही. पण भिवंडीवर येतानाच गाडी 1.25 तास लेट झाली, त्यात ट्रॅफिक भेटली आणि त्याच्यानंतर गाडी इथे पनवेलला बंद पडली. अशा सगळ्या गोष्टी झाल्या आणि झालं मला लेट. शांत वातावरण आहे इकडे, एकदम आपला शहरापेक्षा एकदम वेगळं वातावरण आहे. इकडे बघा आंबा पण आहे. पूर्वी मी खूप यायची इकडे आणि इथे माझं ॲक्च्युली कॉलेज पण होतं, त्याच्यामुळे माझ्या इकडे नेहमी यायचे मी. एवढी शांतता आहे ना, टाचणी पडली तरी आवाज येईल, एवढी शांतता आहे. पाखरं पण झोपलीच वाटतं, आवाज येत नाही कसला. आल्या पाहुण्यांना स्वागत करायचं, तर पाहुण्याचं तुमचं स्वागत करायला लागतं आम्हाला. कुठे बाजारात गेलेला का? शाळाच करून टाकले. पेंटिंग काय केले, काय करून ठेवलंय. कोणी सानवीनी का? सानवीनी का बाबूनी का वहिनीने केले? तो तिकडे बरीच ना. हो, तुम्ही कशा मस्त पोरानं नाही आणलं? नाही. हो, एकटीच आली. हो काय? तिथे कसं काय गेला तो? बिचारी रडते काय? पाय हलवते. बाजूला जाऊ नको, मारल ती, रागात आहे ती. जिवंत आहे, नाही मेला नाही. तो कोण तिच्या जवळ जाईल, मारल ती. नाही आपल्याला मारल, शिंगा मारल. माझ्या पायाला असं वाटलं. आताची वार नाही पडले, वार ताजी आहे. मला वाटलं साप आला की काय, घाबरली मी. दीदीला म्हटलं काल मला म्हणली अगं शेम आशी सारखं आहे. ते बघते बघ रागाने, जरासा आवाज आला तरी पण लगेच हालते, हे टशन देते ती. हा, ते गायला पिल्लू झालंय. सगळ्यांना वाटलं गेलं की काय, एकदम लूळ पडले, ते नरम झालंय. सगळ्यांना वाटलं गेले की, पण आहे ती गाय बिचारी अवती फिरते त्याच्या. सगळी मच्छीवाले आले, मच्छीवाले आले, पोल्ट्रीवाले आले. मच्छी टोल मासा इथंच भेट. म्हणजे त्यांच्या आणि माझ्या नावाचं आहे गणेश नीता, असं मंगळसूत्र बनवलंय, मस्त छान बनवलंय. आणि बऱ्याच महिन्यापासून, काय बऱ्याच वर्षापासून ना, 2 वर्षापूर्वी बनवून ठेवलं. मी काय त्याच्याकडे गेलीच नाही. आणि हे बघा, हा माझा भाऊ आहे जितेंद्र नावाचा, आणि ही त्याची बायको आहे, वहिनी आमची. आणि ही जी दाखव नाव काय बाबू जा, कियांशी. आणि कुठे गेली वहिनी? इकडे या. हा राकेश होता, इकडे आलेली मी पाली सकाळी, तो आहे. आणि हा राकेशाचा मुलगा आहे कियांश नाही, याचं नाव काय? सगळ्यांची नाव पण ना खतरनाक आहे सगळ्यांची. आणि या वहिनी आहेत अपर्णा वहिनी, राकेशाची बायको. तर हे दोघं पण आत्याची मुलं आहेत. ही 2 नंबर आत्याचा मुलगा आहे, हा राकेश होता. आणि हा जितेंद्र छोट्या आत्याचा मुलगा आहे. तर इथे मी आलेले पालीला. आणि हा ऍक्च्युली नागोटला राहतो. ए बाजू तोंड दाखव. हा ऍक्च्युली नागोड म्हणजे शिवला राहतो. तर तो हा पण जत्रेला आलाय. मी दुपारी आले नाही, हा आता संध्याकाळी आला नाही. आता मी नाश्ता करतोय, चहा करतोय. वहिनीने चहा केले. आता चहा वगैरे करून आम्ही चाललोय जत्रेला. आणि आमच्या वहिनीने मस्तपैकी पुरणपोळ्या केल्यात. अरे सानवीचं नाव नाही घेतलं. ही राकेशाची मोठी मुलगी आहे, ती बोलते माझं नाव नाही घेतलं, हिचं नाव सानवी आहे. लाजते कशाला, ये ना वा. तर चला, आजचा हा माझा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा, शेअर करा
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत। तोपर्यंत बाय 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 कर बाय।